कान्सच्या रेड कार्पेटवरून थेट कोकणच्या लाल मातीत शंतनू कुवेसकर यांच्या पुढाकारातून अंकिता वालावलकरचा सामाजिक उपक्रम दुर्गम आदिवासींपर्यंत. फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर झळकल्यानंतर कोकणची लोकप्रिय कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर पुन्हा एकदा सामाजिक कार्यामुळे चर्चेत आलीय. मात्र या उपक्रमामागे माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलीय. शंतनू कुवेसकर हे वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणासाठी रायगड जिल्ह्यातील दुर्गम दऱ्याखोऱ्या, जंगल परिसर आणि आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये सातत्याने भ्रमंती करत असतात. या भ्रमंती दरम्यान त्यांचा संपर्क समाजातील अशा कुटुंबांशी येतो जे खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहापासून दूर आहेत आणि ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शंतनू कुवेसकर विविध माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या सहाय्याने अशा गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहेत. अनेक दुर्गम वस्त्यांमध्ये त्यांनी सौरदिवे, शैक्षणिक साहित्य तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचे वाटप करून अनेक कुटुंबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम केले आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची गरज ओळखणे आणि योग्य व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवणे हे त्यांचे सातत्यपूर्ण कार्य राहिले आहे. याच सामाजिक बांधिलकीतून अंकिता वालावलकर आणि तिच्या अर्थानेक्सस ग्लोबल फाउंडेशनला रायगड परिसरातील खऱ्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम देखील शंतनू कुवेसकर यांनी केले. या उपक्रमाअंतर्गत दुर्गराज रायगड परिसरातील तसेच माणगाव तालुक्यातील काही दुर्गम आदिवासी वस्त्यांमध्ये अंकिता आणि तिच्या सहकाऱ्यांनी आणलेल्या लहान मुलांचे कपडे आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. वस्तू मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हा या उपक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला. याबाबत बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली, समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. शंतनू कुवेसकर यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तींमुळे आम्हाला खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. लोकांनी विश्वासाने दिलेली मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. या उपक्रमावेळी अंकिता वालावलकर सोबत तिचे पती व प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगत, पल्लवी निशांत भगत, सौरभ पाटील तसेच शंतनू कुवेसकर उपस्थित होते. कान्सच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकलेल्या अंकिता वालावलकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजू मुलांपर्यंत मदत पोहोचवली, तर त्या मदतीला योग्य दिशा देण्याचे आणि ती खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी केल्याने हा उपक्रम विशेष ठरला.